नमस्कार. जेवण गावाकडचं एपिसोड 3मध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अंडी उकडून न घेता गावाकडील पद्धतीने फोडून अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे. हे कालवण ज्वारीची, बाजरीची, तांदळाची भाकर किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागतं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर जेवण गावाकडचं ही नवीन सिरीज मी चालू केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गावाकडील खूप वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अंड्याचं कालवण बनवण्याकरता अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे सुकं खोबरं कट करून घेतलं आहे, 1 मोठा चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतला आहे, मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, ही वाटण्याकरता आपण वापरणार आहोत. तसेच 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे वरून घालण्याकरता. त्यानंतर 3 छोट्या आकाराचे कांदे गॅसवरती जाळी ठेवून अशा पद्धतीने भाजून घेतले. आता आपण शहरात राहतो त्यामुळे गॅसवरती जाळी ठेवून भाजून घ्यायचे. गावाकडे चुलीमध्ये हे कांदे भाजून घेतले जातात. त्यासोबत 6 अंडी घेतलेत. तर ही बॉयलर अंडी आहेत, तुम्ही कुठलीही अंडी घेऊ शकता. आता गॅसवरती एक तवा ठेवला आहे, त्यावरती धने, तीळ घालूयात आणि छान असे भाजून घेऊयात. तर धने तीळ भाजायला वेळ जास्त लागत नाही, फक्त अर्धाच मिनिट लागतात. अर्ध्या मिनिटातच तीळ चांगले चटचट उडायला लागले की लगेच एका प्लेटमध्ये दोन्ही साहित्य काढून घ्यायचे. त्यानंतर तव्यावरती चणा डाळ आणि खोबरं घालायचं, यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि छान आता हे दोन्ही साहित्य खमंग असं भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम मी मंद केली आहे. आता बघा, या खोबऱ्याचा रंग एकदम असा गोल्डन आलेला आहे आणि डाळ देखील गोल्डन रंगावरती चांगली भाजून घेतली आहे. त्याच प्लेटमध्ये आता काढून घेते. यानंतर आता तव्यावरती थोडंसं तेल आहे, यामध्ये जी वाटणाची कोथिंबीर होती ती घालायची आणि छान अशी कोथिंबीर परतून घ्यायची. कोथिंबीर नाही परतली तरी देखील चालतं, परंतु परतल्यानंतर चवीला खूप छान लागते. आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. यात आता अद्रक लसूण घालायचं आणि सुरुवातीला पाणी न घालता एकदा वाटून घ्यायचं. नंतर यामध्ये भाजलेला कांदा घालायचा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि बारीक असा मसाला वाटून घ्यायचा. गॅसवरती आता पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यावर जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडू लागल्यावर यामध्ये घालायचा कढीपत्ता, बारीक कापलेला कांदा, त्याचसोबत टोमॅटो देखील घालून घ्यायचा. आता कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. साधारण 3 ते 4 मिनिटात टोमॅटो आणि कांदा छान असा मऊसूद होतो. तुम्ही इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झाला आहे. नंतर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, घरगुती साठवणीचा मसाला, तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला यामध्ये वापरू शकता. कांदा लसूण मसाला देखील यामध्ये वापरू शकता. तर छान असे हे मसाले 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाला छान असा परतून झाला आहे, तर यामध्ये आता वाटलेलं वाटण घालूयात. यानंतर आता हे वाटलेलं वाटण देखील मसाल्यासोबत छान असं 2-3 मिनटं परतून घेऊयात. तुम्हाला जर जास्त वेळ न घालवता पटकन अंड्याचं कालवण बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कालवण नक्कीच बनवू शकता. तर यात आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता ह्या कालवणाला एकदा पळीच्या मदतीने हलवून घेऊयात आणि छान असं कालवणाला उकळी येऊन देऊयात. गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे, त्यामुळे या कालवणाला अगदी 2च मिनटात उकळी आलेली आहे. यानंतर यामध्ये आपल्याला अंडं घालायचे. तर सुरुवातीला अंडं अशा पद्धतीने एका वाटीमध्ये फोडून घ्यायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे या उकळीमध्ये घालायचं. आपण एकूण 6 अंड्याचं कालवण बनवतोय, त्यामुळे सर्व अंडी फोडून या कालवणामध्ये मी घालून घेते. कालवणामध्ये अंडी सोडल्यानंतर कालवण अजिबात हलवायचं नाही. गॅसची फ्लेम मंद करायची आणि साधारण 7 ते 8 मिनिट कालवण शिजवून घ्यायचं. त्यानंतर वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. तर तुम्हाला मी आता हे कालवण दाखवते कसं झालं आहे. तर बघा, आपण जे अंडी फोडून घातली होती तर ती अशा पद्धतीने शिजल्यानंतर दिसतात. महाराष्ट्रामध्ये गावाकडे भाजीला कालवण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून कळवा. हे कालवण बनवायला
फक्त 10 ते 15 मिनटं लागतात. त्यामुळे तुम्हाला जर खूप घाई गडबड असेल आणि अंड्याचंच कालवण खायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अंड्याचं कालवण बनवून पहा. चवीला खूप छान लागतं. बघा काय मस्त दिसतंय. बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतं आणि भातासोबतसुद्धा छान लागतं. तुम्हाला जेवण गावाकडचं ही सिरीज पाहायला आवडते का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.